स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचं आज मनात शल्य आहे। राहिला विषय नोटिसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटिसी आणखी एकची भर अशा शब्दात आता चित्रा वाघ यांनी उत्तर दिलंय। जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी, तर तिला न देता हा नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली नोटीस। असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची सन्मानासाठीची माझी लढाई सुरू राहील असंही चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। आणि ट्विटच्या माध्यमातून आता त्यांनी महिला आयोगाकडून त्यांना जी नोटीस बजावण्यात आलेली आहे त्याच्यावरती त्यांनी सवाल उपस्थित केला। खरं तर उर्फी जावेदच्या निमित्तानं चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर या दोघींमध्ये एक संघर्ष पेटलेला आहे आणि त्यामध्ये आता या ट्विटनं आणखी नवी भर पडलेली आहे। कालच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयोगावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। महिला आयोगाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। आज रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी थेट त्याला उत्तर दिलेलं होतं आणि त्यांनी नोटीस सुद्धा बजावलेली होती चित्रा वाघ यांना। आता त्यांच्या त्या नोटीसीला ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे चित्रा वाघ यांनी। अशा 56 नोटीस आल्या तरी फरक पडत नाही, आणखी एक भर पडेल एवढंच काय ते, पण आपण जी लढाई लढतोय ती लढत राहू। ज्या उर्फी जावेदनं सध्या नंगानाच सुरू केलेला आहे तिला नोटीस देत नाही महिला आयोग, पण तो नंगानाच थांबावा म्हणून जे प्रयत्न करतायत, आवाज उठवतायत, त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होतोय, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय। एअर इंडियाच्या विमानात सहप्रवाशावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रावर कारवाई करण्यात आली आहे। तो ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीनं शंकर मिश्राला कामावरून काढून टाकलंय। शंकर मिश्रा हा वेल्स फार्गो कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होता। त्यानं विमानात सहप्रवाशावर लघुशंका केली। लघुशंका करणारा शंकर असल्याचं माहिती पडल्यानंतर वेल्स फार्गो कंपनीनं त्याच्यावरती ही कारवाई केली आहे।